आपल्या दोन्ही तालुक्यात आणि नांदेड जिल्ह्यात दोन वेळा, एक वेळा नाही दोन वेळा अतिवृष्टी झाली. नुकसानीचे तर मोजदाद करताच येत नाही. मी मागेही म्हणलं होतं की आता दोन तालुक्यातलं जर एकूण नुकसान बघितलं, जिल्ह्यातलंही बघितलं, सरकार काय पण कुबेर आल्याने भरून देणं शक्य नाही. आपल्याला इथं बसून जाणीव होत नाही, पण काही ठिकाणी गेल्यानंतर असं मन पिळवटून जात. कारण त्या पिकाला त्या बळीराजानं मोठा जीव लावलेला असतो आणि मोठ्या मोठ्या आशा लावलेल्या असतात की हे पीक आल्यानंतर मी फलानं फलानं करणार आहे, दिसताना संसारात काय कोणी घर बांधणार आहे, काही लग्न करणार आहे, अनेक गोष्टी त्याच्यावर त्याच्या अपेक्षा आहेत. आपल्या पाचवीला पुंजलं हे मलाही माहिती, आसमानी आणि सुलतानी. पण आसमानी आजच येते काय, हजार हजार वर्षापासून. पण सुलतानी सुलतानी तुम्हाला थांबवता येईल. आता वाईट वाटत आहे, रावसाहेब पाटील कापूस खरडून गेलाय तुमचा. आता त्या दिवशी पिंटूचा बघितला, त्या दोन नदीच्या कडावरचा कापूस असा 30-40 एकरचा पट्टा आहे, काही राहील. पण त्याच्या आधी दिल्लीत काय झालं, गेल्या पंधरवाड्याखाली मोदी सरकारने एक निर्णय घेतला, 31 डिसेंबर पर्यंत अमेरिकेतून जे कापूस भारतात येईल त्याच्यावर जे 11% टॅक्स होता, त्याला शुल्क म्हणतो, तो टॅक्स काढून घेतला. म्हणजे अमेरिकेतून डिसेंबर मध्ये 31 डिसेंबर पर्यंत तुमचा कापूस घरात येण्याच्या आधी जवळपास 40 लाख गाठी भारतात येण्याचं पक्क झालं. आता 40 लाख गाठी जर भारतात आल्या तर तुमचं आमचं कापूस हिरवागार बघून मन मोठं भरून येते. पण त्याचं काय भविष्यात होणार आहे ते दिल्लीत आधीच ठरलं. सोयाबीनची ढेप आयात केली, मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलिया आणि बाकीच्या देशातून डाळी आयात केल्या. म्हणजे सोयाबीनचं काय होणार आहे, कापसाचं काय होणार आहे, म्हणजे या दोन्ही पिकाच्या किंवा तेलबियाचं काय होणार आहे, या शेतकऱ्याला आधी मोडून आणि संपवून टाकायचं कारस्थान तिथंच फायनल झालंय. आता उरलं सुरलं होतं ते कालच्या आसमानीनं नाही. काय करावं, मोर्चा काढला. मोर्चा कशासाठी असतो, मोर्चा एकासाठी असतो की तुम्ही तुमच्या गावात, मी माझ्या गावात, तुम्ही तुमच्या शेतात, मी माझ्या शेतात, जे काही अरिष्ट आणि संकट आलंय त्याला ऊर बडून रडत बसण्यापेक्षा सगळ्यांनी एका जागी येऊन ऊर बडविणे. प्रत्येक गावातल्या किंवा संपूर्ण या भागात ज्या भागामध्ये संकट आले त्याच्या भावना, संघटित भावना, एकत्रित भावना कुठंतरी सरकारी दरबारी पोहोचविण्याचा हा एक कायदेशीर भाग आहे. एकट्या एकट्याचं निवेदन कोणी घेते काय. आता गावातला तलाठी साहेबच फोन उचलणार तर मग आता कलेक्टर आणि तहसीलदार कधी घेतील आणि डिप्टी कलेक्टर कधी घेतील. म्हणून सगळ्यांनी मिळून समूहानं येऊन आपल्या भावना, आपल्या भागातलं जे संकट आहे किंवा आपल्यावर जे अरिष्ट ओढवलंय
त्या भावना त्या कागदातून आणि एकत्रित येऊन मोर्चाच्या रूपाने व्यक्त करण्याचा प्रकार म्हणजे मोर्चा. खरं तर ज्या भागाचा लोकप्रतिनिधी थोडा काळजी घेणारा असतो त्या भागातल्या काही एखाद्या अशा संकट प्रसंगी एकत्रित शेतकऱ्याला येऊन मोर्चा काढायची सुद्धा गरज पडत नाही. मला वाटतं इथं बरेचसे जुने माणसं आहेत, हे काही सांगायचं व्यासपीठ नाही, पण किसन पाटील आपल्या काळात झाली होती, झालती. बालू गीते चोंडीला पडली नव्हती तरी पण पैसे उचलले. उन्हाळ्यात गारपीट झाली. किती दिवसात नुकसान भरपाई मिळाली? मला वाटते 2 आठवड्याच्या आत. सरसकट पंचनामा वगैरे नाही, येळी हातणीपासून ते मजऱ्यापर्यंत जे 115 गावं होते त्यांना मिळाले. मग त्यावेळी काही कायदा नव्हता काय? हेच कायदा होता. आपत्ती निवारण विभागामध्ये दुसरा एक क्लॉज आहे, क्लॉज म्हणण्यापेक्षा उपनियम आहे. त्या विभागाला बजेट असते, निधी असतो, पण ही जी काही प्रक्रिया आहे, गावात येणे, ग्रामसेवकांना बघणे, तहसीलदारांना बघणे, तिघ एकत्र कृषी सेवकासहित वरचा आदेश आल्यानंतर एकत्रित मग त्याचा पंचनामा करणे. तुम्हाला वाटणार नुकसान त्या पंचनाम्यात येत नाही, त्यांना वाटणार नुकसानीचा पंचनामा करणे. यावेळी आपत्तीच्या वेळेला सरकारनं आपल्यावर 2 उपकार केले. या अतिवृष्टीच्या आधी परवा एक GR काढलाय. GR म्हणजे सर्क्युलर सरकारची, की आता ज्याच्या ज्याच्या जमिनी खरडून गेल्यात, ज्याच्या ज्याच्या जमिनी खरडून गेल्यात त्या जमिनीचे पंचनामे करून त्याला आता पोट खराब दाखवायचा निर्णय केला. म्हणजे तुमची नदीकाठची आता 1-1 किलोमीटर पाणी वरी गेलंय ना, नदीचा किनारा सोडून. या भास्कराव या तुम्हाला आल्यावर अतिवृष्टी झाल्यासारखं वाटत नाही. आणि दुसरा एक भाग म्हणजे एकदा पोट खराब मध्ये टाकली जमीन आता, की मग पुढच्या वर्षी तुम्हाला पंचनामा करायची गरज नाही, त्याचा विमा काढायची गरज नाही, त्याला बँकेमध्ये कर्ज द्यायची सुद्धा गरज नाही. म्हणजे आता तुम्ही म्हणू नये की माझं इतकं खरडून गेले म्हणून. जितकं खरडलंय तितकं पोट खराब मध्ये टाकायचं एक सर्क्युलर. दुसरी गोष्ट याच्या आधीच केली त्यांनी. सर्वसाधारण 60 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर त्याला अतिवृष्टी मानतात. आता आपलं जवळपास या 2 आठवड्यातलं धरून 300 मिलीमीटरच्या वरती पाऊस झाला. आता 60 मिलीमीटरच्या वरती जर पाऊस झाला तर सर्वसाधारण त्याचं 25% नुकसान झालंय असं गृहीत धरून त्यांना पैसे द्यायची यापूर्वी सोय होती. ही मायबाप सरकारने या वेळेला काढून टाकली. म्हणजे एक एक भाग. अरे राहू दे आता, बस 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 पांडे बस, आता कुणाला नको मोर. आता सिकंदर म्हणत होता की कालपासून SBI बँकेने सगळ्या शेतकऱ्याचे खाते होल्डवर टाकले. म्हणजे आता तुमची आम्हाला काही गरज नाही. समजा तुम्ही अन्यायाची जर यादी बघितली
मोठी आहे. मी ते सांगता सांगता इकडं आलो. मला वाटते त्या दिवशी कापशी आणि हातमी गारपेटीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 2च गावं बघितली. लक्षात आलं. त्याच दिवशी मुंबईला गेलो. तिथं जे डिझास्टर मॅनेज म्हणजे आपत्ती निवारणाचा जे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणजे मुख्य सचिव होता त्यांच्यासोबत चर्चा केली. ते नेहमीप्रमाणे म्हणतात की बाबा खालून कलेक्टर कडून प्रस्ताव होऊ द्या, येऊ द्या, खाली पंचनामे होऊ द्या, मग संभाव्य नुकसानाची जी काही यादी आहे मग आम्ही मंत्रिमंडळापुढे ठेवू, मग त्यांच्या मंजुरीनंतर मग आम्ही निधी कलेक्टरकडे वितरित. ती मोठी ती पद्धतच असते. मी त्याला म्हणलं तुझं बुकलेट काढून दाखव मला. बुकलेट एक म्हणजे त्याचे जे नॉर्म्स असतात, नियम असतात. मी म्हणलं तुझं आपत्ती निवारणाच्या कुठल्या कुठल्या परिस्थितीत कुणाकुणाला केव्हा केव्हा निधी वितरित करण्याचे अधिकार कुणाकुणाला आहेत मला बुकलेट दाखव. मला माहित. आणि त्यावेळी त्याला सांगितलं की हे तुझा पॅरेग्राफ 41 क्रमांकाचा, याच्यामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये मंत्री महोदयाची परवानगी नसताना सुद्धा प्रधान सचिवाला किंवा त्या प्रिन्सिपल सेक्रेटरीला तात्काळ दिलासा देण्यासाठी किंवा ते संकट निवारण्यासाठी मदत, नुकसान भरपाई नाही, मदत देण्याचे अधिकार आहे. ते म्हणला अण्णा मी हे पुस्तक पूर्ण वाचलं नाही, कारण मला येऊन इथं 6च महिने झाले. मला वाटते त्याचाच तो परिणाम होता. म्हणून आपल्याला तो आठवड्याभरामध्ये सरसकट पंचनामा नाही, काही नाही, टोटल गावाच्या गावात. मी हे का सांगालो? मी सांगायसाठी इथं नाही. मी एक वाक्य बोलतो की धरणं, मोर्चा, आंदोलन, आपल्या भावना व्यक्त, ही सुखाची गोष्ट आहे काय किशनराव बोंबले साहेब? हे सुखाची होय काय? पण ही वेळ काय येते? मला त्याच्यावरही वाईट वाटलं पवार साहेब. हे माणसं जेव्हा पुलावर जातात, खरडलेल्या ठिकाणी जातात, वाहून गेलेल्या ठिकाणी जातात, तेव्हा या सगळ्या सत्तेतल्या जाणाऱ्या कार्यकर्त्याचे, नेत्याचे चेहरे बारकाईनं बघा. ते चेहरे रुंगले बिंगलेले नाही, हसऱ्या चेहऱ्याने, जसे काही हे सहलीला तुमच्या गावात आले. आता इथला आमदार चिखलीकर आहे ना, या राज्याचे वित्तमंत्री म्हणजे ज्याला अर्थमंत्री म्हणतात ते अजितदादा. या जिल्ह्यातला कोणता माणूस फोडून आणावं, कुण्या पक्षातला फोडून आणावं, हे अजितदादाच्या कानापाशी जाऊन बोलतात की नाही? फोटो बघितलेत मी व्हॉट्सअप इकडं तिकडं. मग कोणता नेता फोडून आणावं आपल्या पक्षात, हे जर अजितदादाच्या कानाजवळ जाऊन बोलत असतील तर मला वाटते अजितदादाचं कान आणि आपल्या आमदार साहेबाचं तोंड एकदम चिटकून आहे. मग इकडं जाण्यापेक्षा माझं म्हणणं एक आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने की मला वाटते की त्यांनी या राज्याचे ते अर्थमंत्री आहेत, ते एकदाचं तोंड अजितदादाच्या कानापाशी न्यावं आणि सांगावं की माझ्या दोन्ही तालुक्यात गेल्या 80 वर्षामध्ये इतकं नुकसान झालं नाही. आता शेलगावला त्या गरीब वस्तीमध्ये पत्रापसर पाणी आलं. तुमचं ते काल याला बघितलं का आपण सावरगावला, म्हणजे काटे येतात अंगावर. अहो तुमच्या तळ्याकडे साहेब तुमचं नेत्याचं गाव आहे, तुमचं म्हणजे इतकी भयान बघू सुद्धा वाटत. आमचं म्हणणं एक आहे की तुम्ही हे सगळं काही बघू नका, बघायची गरज नाही. तुम्ही थेट तिथं जा आणि कानात सांगा की दादा अशी अशी परिस्थिती, आणि खरं तर हे चांगली वेळ आहे दादा, आम्हाला काही करून पैसे पाहिजे. 6 लाख कोटी तिजोरीचा मालक तुमच्यापाशी आहे.
डिझास्टर मॅनेजमेंटला आणखी पैसे कुठेही वितरित झाले नाहीत, कुणालाही दमडा दिला नाही, काहीच नाही. त्यांनी ते करावं. आमचं म्हणणं इकडे फिरू नये. कोरडा पुळका काय, बरे सगळे नेते येतात आणि त्याच्या तोंडातलं एकच वाक्य, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत, निधीची कमी पडू देणार नाही, तुम्ही चिंता करायचं घाबरायचं काही कारण नाही. नाही राजू, येळ वाईट आहे. तुमच्या सहानुभूतीची गरज नाही हो आम्हाला. आज मदतीची गरज आहे, सहानुभूतीची नाही गरज. आता ते अशोकराव चव्हाण काय अर्धापूरच्या बारक्या बारक्या गावात जाऊन बघाले, काय बघता? नेते हाव, या देशाची डिझास्टर मॅनेजमेंटची सगळ्यात मोठी तिजोरी दिल्लीत आहे. जा ना तिथे, दुसऱ्या दिवशी जा, सांगा तिथं आपल्या नेत्याला सांगा की वेळ बिकट आहे आमच्या बळीराजावर, आमचा बळीराजा आता या संकटातून नाही सावरला तर ते आमचा बी नाही, तुमचा बी नाही, त्याचा बी नाही. सांगा, विनंती करा, पैसे घेऊन या ना, निधी घेऊन या. 8-8, 10-10 दिवस झाल्यानंतर खावती नाही. काय काय पूर्वी आता ते 5,000 काहीतरी निर्वासित, आता केवढं झालं लेंडीच, काय पद्धत आहे? आता खरं तर लिंबोटीचं सुद्धा या मन्याड पट्ट्यामध्ये नियम असा आहे की 80% वरी धरण भरू द्यायचं नाही आणि राहिलेलं 20% नितळ पाण्याने, म्हणजे पावसाळा संपल्यानंतर भरायचा नियम. आणि मधल्या काळामध्ये 80% वरी अहमदपूर किंवा कॅचमेंट एरियामध्ये जितका रोज पाऊस पडते तितकं 1-2 दरवाजा 6 इंचानं डेली सोडायचं असते. आता यांनी 100% भरू देऊन मग अतिवृष्टी झाल्यावर कोण जिम्मेदार आहे? तुम्ही जलसंपदा अधिकाऱ्याला काय म्हणून काय अधिकार दिले? आता मधली अहो ते गेट वरले जनरेटर, लाईट नाही, लाईट वाऱ्या वाजा नाही, जनरेटरला जे तेलच नसेल गेट वरल्या, त्या वॉचमॅन काय करतील? डिझेल नाही. तिथेही तसंच सांगितलं की गळभरणी केल्यावर दिवाळीपासून तुम्हाला काही धोका नाही. इतके बेजबाबदार अधिकारी जर असे असतील आणि तुम्ही त्यांची या मोर्चाद्वारे, माझं सांगणं आहे, तुम्ही आमचा आवाज ऐका, आमच्या भावना ऐका. एक एक बाब मोठी इतकी वाईट आहे, कोण करणार? बर कायदा आहे, उपकार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून ठेवले की भारतीय शेती ही जोखमीची आहे. जोखमीची म्हणजे रिस्की, ही निसर्गावर अवलंबून आहे. आणि घटनेतल्या 41 कलमाप्रमाणे राईट टू लिव्हिंग, माणसाला जीवन जगण्याचा जो अधिकार घटनेने दिलाय, तो माणसाचा, शेतकऱ्याचा जीवन जगण्याचा अधिकार जर बाधित होत असेल तर त्यावेळेस सरकार कुणाचंही असो, त्यांनी त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन सुरळीत होण्यासाठी सर्वतोपरी नुकसान भरपाई द्यावी. मदत नाही, शब्द इंग्रजी मधला घटनेतला कॉम्पेन्सेशन आहे. हा काही उपकार नाहीये, पण यांनी तो शब्द कधीच वापरला नाही. मदत म्हणले की चौकटीत कायद्याच्या बसत नाही. तुम्ही दिली तितकी मदत, 5,000 द्या, 10,000 द्या, ते बी उपकारांत. साहेबांना दिले बाबा, केलं कसं? या निवेदनावर आपण सगळ्यांनी सह्या केल्या. खरं तर मला फोन, माधू पाटील कुठे गेले? लवराज, हो काय? हा,
महादू पाटील घरी आलते. ते म्हणले अण्णा आता किती दिवस आपल्याच नशिबाला मोर्चे काढायचं, म्हणजे आता उठून राम राम करा सगळे. ते म्हणले मला राय देऊ लागते अण्णा, आता बकळ झाले, नव्या पिढीचं काम होईल. शेतकऱ्यावर अन्याय वर्षानुवर्ष होतो आणि दोन्ही बाजूनी होतो. म्हणजे आता तर आसमानी कमी अधिक आहे, पण सुलतानी तेज झालेला आहे. सुलतानी मोठं तेज झाले. कितीही डल्लानी शेतकरी विरोधी सरकार असलं 8 दिवस तुम्हाला पंचनाम्याला लागतं. आणखी कलेक्टरकडे पूर्ण जिल्ह्याचा पुण्या गावात किती म्हशी वाहून गेल्या, कुणाचे नांगर वक्र वाहून गेले, कुणाचं जीवन उपयोगी साहित्य निघून गेलं, कुणाचं काय काय जीवित हानी झाली, कुणाचे ढगच्या ढग काय काय गेले, कुणाचे वाहनं गेले, शेती उपयोगी गोठे गेले, याचं अपडेट रेकॉर्ड पूर्ण जिल्ह्यातला आणखी सुद्धा नाही. कशामुळे बाबा? सगळी यंत्रणा आहे तुमच्या गावात. ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, कृषी सेवक आहे. म्हणलं तर एका दिवसात सगळं गोळा होते. आता तंत्रज्ञानाचा जमाना आहे. तुम्हाला पाहणं होतच नसेल तर ड्रोन न पाहणी करा. जिथं तिथं पर्जन्यमापन यंत्र आहेत, तुम्हाला लगेच दुसऱ्या तासात कळते किती पाणी पडले. म्हणजे नेते सरकार निष्क्रिय झाले आणि मग अधिकारी बी मग काम चुकारपणा करायला. सरकारच निष्क्रिय असेल आणि त्यातले नेतेच जर निष्क्रिय असतील, काही देणं घेणं राहील नसेल, हे आपल्या जीवाशी खेळ आहे. मला वाटते कितीही बोललं तर हे काही सरायचं नाही. महादू पाटील आपल्या जीवाजीव आहे तर आपल्याला बळीराजासाठी करावं लागेल. मी सगळ्याच्या नियती तपासल्या. नियती लागते, कोणाचीच नियती नाही. वरवर किती जरी गोड गोड बोलले, आपल्याला बरं वाटायसाठी बोलतात, पण प्रत्यक्षात मध्ये करायच्या वेळेला त्याला विसर पडतो असं नाही. आज महाराष्ट्राची म्हणणारे सरकार हे राज्याचं दरडोई उत्पन्न 6व्या क्रमांकावर गेलं. 6व्या क्रमांकावर. केंद्राची आकडेवारी आहे, माझी नाही. शेजारचं MP, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक हे दोन्ही राज्य वीज निर्मितीच्या क्षेत्रात आणि शेती सिंचनाच्या क्षेत्रात तुमच्या महाराष्ट्राला ओलांडून कधीच पुढे गेले. परिस्थिती सगळ्या आघाडीवर वाईट आहे आणि हे सांगतात महाराष्ट्र नंबर 1. आणि सगळ्यात जास्त या महाराष्ट्रामध्ये नद्याची संख्या जास्त आहे. सह्याद्री सारखा वर्षानुवर्ष पाऊस देणारा पर्वत आहे. विदर्भासारखं मोठं जंगल आहे, खनिज आहे. मुंबई सारखी आर्थिक राजधानी या राज्याला आहे. कष्ट करणारी परंपरा असलेली आणि काळ्या आईची उपजाऊ ताकद असलेला सगळ्यात चांगला महाराष्ट्र आहे. मनुष्यबळ आहे. आणि इतकं सगळं असताना जर या देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होत असतील तर तो महाराष्ट्र आहे. याचं उत्तर कोण जिम्मेदार आहे? महाराष्ट्र नंबर 1 आहे. महाराष्ट्र नंबर 1 फक्त शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी आहे. आता बाकीच्या आघाडीवर महाराष्ट्र नंबर 1 राहिला नाही राजेहो. मी आकडेवारी, माझ्याकडे सगळे आकडेवारी, हे सगळे लबाड बोलतात. फक्त तिजोरीची लूट चालू आहे. आता एवढा काळ झाल्यानंतर याच्या तोंडाला काय झडपणी झाली काय बाबा? आम्ही तात्काळ मदत इतकी देतो, इतकी
ढोरं मेल्यानंतर इतके देतो, शेतीतलं हंगामी पिकं गेल्यावर एवढी देतो. ते 25% मिळणारे थांबवले. आणि त्यांचं म्हणणं एक आहे, मला माझे काही मित्र आहेत ना मंत्रालयात, ते म्हणतात मी बाबा एवढा डिले कशासाठी, उशीर का? ते म्हणतात अण्णा शेतकरी माणूस काय संकट आलं की 4-8 दिवस उरबडून घेते, हाय 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 करते. 8 दिवस झाले की आपल्या पिचकाऱ्या पाठीवर घेऊन निघून जाते, विसरून जाते. बाप मेलं तर 4 जात विसरून चला, हे काय खरडून गेलेलं लावल्या. आणि हे लवकरात लवकर आपण विसरून जावं. उशीर करण्याचा दुसरा अर्थ काय असतो? यंत्रणेने आपल्या गावागावात येऊन ठीक आहे बाबा आम्ही सरसगट बगर पंचनाम्याचे द्या असं सांगितले, कारण पर्जन्यमान तसं झालंय. पण किमान मग पंचनामे करायला तुम्हाला किती वेळ लागतो? याचा अर्थ यांची नियती आम्हाला नुकसान भरपाई नाही, मदत करण्याची सुद्धा नाही. बघू, आज आपण त्याची सुरुवात केल्या. आता आपला धर्म कर्तव्य होय आपलं, कारण आपला पिंड बळीराजाचा आहे, आपली जडणघडण त्याच्यात झालेली आहे. आपण दुसरं काय करा? पण माझं सगळ्या नेत्याला आणि सत्तेतल्या सगळ्या कार्यकर्त्याला सांगणं आहे, असं वागणं बरं नव्हतं. नियती एक दिवस तरी तुमचा सूर उगवेल. आज आमचा माणूस अडचणीत आहे आणि तुम्ही जाऊन आपलं फोटो सेशन व्हिडिओ काढून इव्हेंट करत असतात. तुम्हाला कळते का इव्हेंट कुठं करावं? तुमच्या मनात तसुवर सुद्धा वेदना नसतील त्याच्या, तर तुम्ही नेते नाही, तुम्ही कार्यकर्ते नाही, तुम्ही गुत्तेदार आहात. तुमच्या संवेदना हरपल्या आहेत. ठीक आहे, निवडणुकीच्या तंत्रमंत्राने तुम्ही निवडून आले असताल, पण यू आर नॉट अवर लीडर. तुम्ही आमचे नेते नाही. आमची सत्व परीक्षा बघता काय? काय तुम्हाला बळदातले दाणे आणून द्यायचे? तुमच्या घरातली संपत्ती द्यायची? त्या विभागावर निधी आहे ना. आणि त्याच्यातला एक भाग हे निधी राखून जे ठेवतात की नाही, न देता दाबून मार्चच्या अखेरीला त्याच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या विकास कामाला रिअप्रोप्रिएट करतात, म्हणजे वळते करतात. तुम्ही मरा पाय करून मग अखेरीला खर्ची झाला नाही म्हणून आम्ही वळते करतो. ही एक स्टाईल आहे मंत्रालयाला. काही असो, बाकी वर्णन करण्यासारखी परिस्थिती नाही. आम्हाला वेदना झाल्या. आमचेही लेकर म्हणले अण्णा आता उग, आम्ही म्हणलं नाही, आम्ही 4 चौघाच्या खांद्यावर जाऊ देतो, गुन्हा बसणारे नाही. 300 दिवस जेलमध्ये गेलेले या बळीराजाच्या सुखादुखात सहभागी झालेले माणसं आहोत. काय निकाल येईल आम्हाला त्याची तमा नाही, पण शेण पडल्यावर माती घेऊन उठते. आज आपण सगळ्यांच्या वतीने निवेदन देऊ. निवेदन देणारे इथंच आहे, चांगली आमच्या म्हणजे मग आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या भावनेचा आदर केला असं होईल. बरोबर, आपल्या वतीने निवेदन देऊ. पण हे आज निवेदन देऊन चाललो. मी पुढल्या आठवड्यात या निवेदनाचं उद्यापासून सरकारी यंत्रणेवर काय परिणाम झालाय ते उद्या अभ्यास करेल. 2 दिवसात नाही झालं तर मुंबई बी गाठील. तिथल्या काही जबाबदार माणसांनाही सांगेल की बाबा यापूर्वी कुठल्याही सरकाराच्या काळात अशा पद्धतीचा बेजबाबदारपणा लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणेने म्हणण्यापेक्षा इथल्या विभागाने आजपर्यंत केलेला माझ्या तरी मला कळत नाही. तुम्ही या बाबतीतली तातडीची ऍक्शन घ्या असं त्यांनाही विनंती करेल. 2 दिवस यायचेही बघू, म्हणजे बाबा मोर्चा केला आणि जिंदाबाद वगैरे म्हणून निघून गेले असं नाही. नुकसान भरपाई किंवा मदत मिळाल्याशिवाय यायचा पाठलाग सोडायचा नाही, एवढं मात्र यायच्या नियतीत किती खोट असू द्या.
किती खोट असू द्या, आणि ठीक आहे लोकप्रतिनिधी नसेल तर मी सगळ्या तुमचा प्रतिनिधीच आहे, तुमच्या वतीनं मी नक्की या बाबतीतली आणि चांगली वकिली करू शकतो हे तुम्हालाही माहिती आहे. या मोर्चाच्या आता एवढा मला वाटते अलीकडच्या काळात मोर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी यापूर्वी, म्हणजे याचा अर्थ या भागातल्या लोकांच्या भावना तीव्र आहेत. सगळ्या सत्तेतल्या कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या भावना समजून घेऊन खरं तर या कामाला लागाव. हे आमची वॉर्निंग आहे, काय म्हणतात त्याला, सूचना आहे. ही सूचना आहे, ही सूचना तुम्ही तातडीनं पाळावी एवढं आमचं सांगणं आहे. आम्हाला सत्तेच्या बाहेर राहिल्यावर बी काही गोष्टी करता येतात, आणि गेल्या 3-4 दशकातला चळवळीचा आणि आंदोलनातला सगळ्यातला मोठा तज्ञ कार्यकर्ता आहे मी. मला वाटते चांगली गोष्ट आहे. अरे याला टाचणी मारून नाही पोर आणि